पेप्टाइड बॉन्ड्स अँड प्रोटीन्स. प्रोटीन्स मध्ये पेप्टाइड बॉन्ड्स असतात. मग ते पेप्टाइड बॉन्ड्स कसे तयार होतात किंवा प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ते ब्रेकडाऊन कसे होतात त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर आपल्या स्टमक मध्ये पेप्सिन नावाचं एन्झाईम सिक्रीट होतं आणि ते एन्झाईम प्रोटीनला ब्रेकडाऊन करतं वेगळ्या वेगळ्या पार्ट्स मध्ये, त्याचे छोटे 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 तुकडे करतं. मग ते मधले जे पार्ट्स असतात त्यांना म्हणतात डिराइव्ड प्रोटीन्स. आणि ते जे डिराइव्ड प्रोटीन्स आहेत शेवटी त्याच्या पॉलिपेप्टाइड्स मिळतात. म्हणजे एक सिक्वेन्स असतो की प्रोटीनचा सुरुवातीला जो पार्ट असतो त्याला प्रोटिओसेस म्हणतात, त्याच्यानंतर पेप्टोन्स, पेप्टोन्स नंतर पॉलिपेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड्स नंतर सिंपल पेप्टाइड्स आणि मग अल्फा अमिनो ऍसिड. शेवटी कुठल्याही प्रोटीनचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर, कंप्लीट हायड्रोलिसिस झाल्यानंतर अल्फा अमिनो ऍसिड मिळतं. एमसीक्यूज मध्ये विचारतात विच इज लास्ट हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑफ प्रोटीन, तर तो असेल अल्फा अमिनो ऍसिड. किंवा विच एन्झाईम इज युज्ड टू डायजेस्ट प्रोटीन, तर ते असेल पेप्सिन. व्हेअर प्रोटीन इज डायजेस्टेड, तर इन स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. असे छोटे छोटे प्रश्न ह्याच्याशी रिलेटेड विचारतात. तर एन्झाईम पेप्सिन इज सिक्रेटेड बाय स्टमक and it is used to break down protein into different smaller parts. These different smaller parts are peptones, polypeptides, simple peptides and finally alpha amino acids. Thus proteins are digested, proteins are hydrolyzed in stomach and small intestine. तर समजा हे जो पेप्टाइड लिंकेज आहे अल्फा अमिनो ऍसिड, प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर अल्फा अमिनो ऍसिड मिळतात. याचा अर्थ होतो की अल्फा अमिनो ऍसिड जे आहेत ते बिल्डिंग ब्लॉक्स आहेत प्रोटीनसाठी. तर अल्फा अमिनो ऍसिड्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन. बाय कॉम्बिनेशन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड देर इज फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड किंवा पेप्टोन्स, नंतर प्रोटिओसेस आणि फायनली प्रोटीन. मग आता हा पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो ते आपल्याला बघायचंय. तर एक सिंपल अल्फा अमिनो ऍसिडचं कॉम्बिनेशन बघूया. सगळ्यात सिंपल अल्फा अमिनो ऍसिड आहे ग्लायसिन आणि दुसरा आहे ॲलानाइन. ग्लायसिन आणि ॲलानाइन यांच्या कॉम्बिनेशन मधनं पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो ते बघूया. बऱ्याच वेळा आपल्याला विचारतात बोर्ड एक्झाम मध्ये की व्हॉट इज पेप्टाइड लिंकेज अँड हाऊ इज इट फॉर्म युझिंग अल्फा अमिनो ऍसिड, हाऊ इज इट फॉर्म इन प्रोटीन्स, प्रोटीन मध्ये हा कसा तयार होतो. तर ग्लायसिन आणि ॲलानाइन, ग्लायसिनचं स्ट्रक्चर आपल्याला पाठ असलं पाहिजे. ग्लायसिन हा सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड आहे. मग हा अल्फा कार्बन ॲटम, त्याला NH2 ग्रुप अटॅच असेल. तुम्ही सेपरेट लिहिले तरी चालतं ना असं लिहिले तरी चालेल. ग्लायसिन मध्ये दोनही हायड्रोजन ॲटम म्हणजे दोन्ही व्हॅलन्सी हायड्रोजननी सॅटिस्फाय केलेले असतात. तर हा झाला ग्लायसिन. दुसरा असेल ॲलानाइन. ॲलानाइन मध्ये एक व्हॅलन्सी मिथाइल ग्रुपने रिप्लेस झालेली असते, सॅटिस्फाय झालेली असते आणि एक व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय झालेली असते. तर हा आहे ॲलानाइन. जेव्हा आपण पेप्टाइड बॉन्ड तयार करतो तेव्हा ग्लायसिन मध्ये पण दोन टोकं आहेत, दोन टर्मिनल आहेत. ॲलानाइन मध्ये पण दोन टर्मिनल आहेत. ज्या टर्मिनलला COOH ग्रुप आहे त्याला म्हणतात सी टर्मिनल. ज्या बाजूला COOH आहे त्याला म्हणतात सी टर्मिनल. हे जे काय आहे हे ग्लायसिनचं सी टर्मिनल आहे. आणि ज्या बाजूला NH2 ग्रुप आहे फ्री त्याला म्हणतात N टर्मिनल. अल्फा अमिनो ऍसिड असू देत किंवा पॉलिपेप्टाइड्स असू देत त्याच्यामध्ये सुद्धा सिमेट्रिक कॅरेक्टर नाही. एका बाजूला सी टर्मिनल असेल, एका बाजूला N टर्मिनल असेल. आता ॲलानाइन मध्ये हा जे आहे NH2 हे N टर्मिनल आहे, COOH आहे हे सी टर्मिनल आहे. तर ॲलानाइन आणि ग्लायसिन किंवा ग्लायसिन आणि ॲलानाइन यांच्या कॉम्बिनेशनचे दोन पॅटर्न असू शकतात. एक म्हणजे ग्लायसिनचा सी टर्मिनल आणि ॲलानाइनचा N टर्मिनल यांच्यामध्ये डिहायड्रेशन होईल, रिमूव्हल ऑफ वॉटर है ना. वॉटर इज रिमूव्ड बाय रिमूव्हल ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम नायट्रोजन. ऍक्च्युअली हे थोडं उलटच वाटतंय आपल्याला. कसं उलट वाटतंय की ऍसिड जो आहे त्याने तर हायड्रोजन द्यायला पाहिजे आणि बेसने काय द्यायला पाहिजे, OH द्यायला पाहिजे. पण या बेस मध्ये OHच नाहीये. तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे लेविस बेस आहे. तर त्याच्यामध्ये इथनं हायड्रोजन आणि इथनंच OH काढावा लागेल. हा हायड्रोजन ऍसिडिक पण आहे. का
कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप आहे, म्हणून हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊ शकतं. म्हणून मग अॅलानाइनचा एन टर्मिनल आणि ग्लायसिनचा सी टर्मिनल याच्यातनं H2O बाहेर पडल्यानंतर आपल्याला जे स्ट्रक्चर मिळेल ते असं असेल. इथे असेल NH2, मग CH2, मग CO, NH, CH, CH3 आणि COOH. हे जे काय तयार झालं बाय रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम ग्लायसिन अँड अॅलानाइन, इट इज नोन ॲज डायपेप्टाइड. याला म्हणतात डायपेप्टाइड. किंवा आता याचा सी टर्मिनल ज्याचा इन्व्हॉल्ड असेल त्याला पहिल्यांदा लिहितात, त्याचं ॲब्रिव्हिएशन पहिल्यांदा लिहितात, आणि एन टर्मिनल ज्याचा इन्व्हॉल्ड असेल त्याला नंतर लिहितात. आणि अल्फा अमिनो ऍसिडला दोन प्रकारे रिप्रेझेंटेशन आहे. एकतर 3 वर्ड यूज करून आपण रिप्रेझेंट करू शकतो, किंवा सिंगल वर्ड यूज करून पण आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर ग्लायसिनला आपण GLY किंवा नुसतं कॅपिटल G असं पण रिप्रेझेंट करू शकतो. आणि अॅलानाइन जो आहे, अॅलानाइनचे पहिले 3 अक्षर ALA आला किंवा कॅपिटल A असं पण रिप्रेझेंट करू शकतो. हे जे काय तयार झालेलं आहे याला आपण म्हणतो ग्लायअॅला. ग्लायसिन आणि अॅलानाइनचं कॉम्बिनेशन, त्याच्यापैकी ग्लायसिनचा सी टर्मिनल आणि अॅलानाइनचा एन टर्मिनल यांच्यामध्ये कंडेन्सेशन, यांच्यामध्ये डिहायड्रेशन होणार आहे. तर ग्लायअॅला किंवा यालाच म्हणतात ग्लायसिल अॅलानाइन. ग्लायसिल अॅलानाइन. तर हा एक पॅटर्न आहे ज्याच्यातून आपल्याला पेप्टाइड लिंकेज कशी तयार झाली हे कळतं. CONH लिंकेज. कधी तुम्हाला असं पण प्रश्न विचारू शकतात की व्हॉट इज पेप्टाइड लिंकेज अँड हाऊ इज इट फॉर्म इन कॉम्बिनेशन ऑफ ग्लायसिन अँड अॅलानाइन. मग ग्लायसिनचं स्ट्रक्चर, अॅलानाइनचं स्ट्रक्चर, डिहायड्रेशन, आपल्याला डायपेप्टाइड मिळेल. तर व्हॉट इज पेप्टाइड लिंकेज या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड NH. This linkage is known as peptide linkage. This linkage is known as peptide linkage. It is also known as amide linkage. It is also known as amide linkage. Naturally हा जो CONH ग्रुप आहे, एका बाजूला कार्बन असेल दुसऱ्या बाजूला कार्बन असेल तर अमाइड लिंकेज ही सेकंडरीच असणार आहे. तर प्रोटीन्स or peptides, polypeptides contain secondary amide linkage. सेकंडरी अमाइड लिंकेज असते पेप्टाइड मध्ये. तर ग्लायसिन आणि अॅलानाइन यांच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला ग्लायअॅला, ग्लायसिल अॅलानाइन नावाचं डायपेप्टाइड मिळेल. दुसरं कॉम्बिनेशन, दुसरी जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी अॅलानाइन आधी घ्यावं लागेल आणि ग्लायसिन नंतर घ्यावं लागेल. म्हणजे अॅलानाइनचं सी टर्मिनल आणि ग्लायसिनचं एन टर्मिनल ह्याच्यातनं डिहायड्रेशन केलं तर कुठल्या प्रकारचा डायपेप्टाइड तयार होईल ते बघूया. ऍक्च्युअली डायपेप्टाइड हे अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यू वरून ठरलं जातं. जो पण हा CONH आहे याच्या व्यतिरिक्त जे पार्ट CH, CH3 किंवा CH2 हे जे हायड्रोकार्बन पार्ट असतील तो त्याचा अमिनो ऍसिड रेसिड्यू असतो. आता CONH जर सोडलं तर हा NH आहे, हा इकडे जाईल, COOH तो पण तिकडे जाईल. हा एक अमिनो ऍसिड रेसिड्यू आहे, हा एक अमिनो ऍसिड रेसिड्यू. म्हणजे अमिनो ग्रुप धरायचा नाही, ऍसिड ग्रुप धरायचा नाही. अमिनो ग्रुप आणि ऍसिड पासून जे काही पेप्टाइड तयार झालं ते धरायचं नाही. फक्त हे हायड्रोकार्बन पार्ट आहे तेवढे मोजायचे. ते जेवढे असतील त्याच्यावरून पेप्टाइडचं नेचर ठरतं. याच्यामध्ये 2 पार्ट आहे, याला म्हणतात डायपेप्टाइड. 3 पार्ट असतील तर ट्रायपेप्टाइड, 4 पार्ट असतील तर टेट्रापेप्टाइड, आणि 10 पर्यंत असतील तर त्याला आपण म्हणतो डेकापेप्टाइड. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला डेकापेप्टाइड, अनडेकापेप्टाइड असं म्हणत नाही, त्याला डायरेक्टली पॉलिपेप्टाइड म्हणतात. आता दुसरं जे स्ट्रक्चर आहे अॅलानाइन आणि ग्लायसिनच्या कॉम्बिनेशनचं ते बघूया. पहिल्यांदा आपण ग्लायसिनचं सी टर्मिनल आणि अॅलानाइनचं एन टर्मिनल मध्ये डिहायड्रेशन केलं. आता थोडंसं उलट बघूया. अॅलानाइनचं सी टर्मिनल आणि ग्लायसिनचं एन टर्मिनल यांच्यामध्ये डिहायड्रेशन. अॅलानाइन सी टर्मिनल आणि ग्लायसिन एन टर्मिनल. हा जो होता ग्लायसिनचं सी टर्मिनल आणि अॅलानाइनचं एन टर्मिनल
याला आपण म्हणतो होतो ग्लायएला किंवा त्यालाच म्हटलं ग्लायसिल एलानाइन. ग्लायसिल एलानाइन. मग आता एलानाइन आधी काढायचं आहे. एलानाइन म्हणजे COOH अल्फा कार्बन ॲटम. अल्फा कार्बन ॲटमला CH3 आणि इकडे NH2. हा झाला एलानाइन. आणि मग आता ग्लायसिन. ग्लायसिन सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ऍसिड विदाउट कायरल कार्बन ॲटम. हा आहे ग्लायसिन. मग एलानाइनचा C टर्मिनल आणि ग्लायसिनचा N टर्मिनल याच्यातनं डिहायड्रेशन, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आपल्याला मिळेल एलाग्लाय. इथला NH2 जशाला तसा CH3 CO हा CO, इथला NH, इथे CH2 आणि COOH. पुन्हा एकदा हा म्हणजे कार्बोक्सिल एंड आहे, C टर्मिनल आहे. हा NH2 आहे, N टर्मिनल आहे. अमिनो ग्रुप सोडले तर, अमिनो ऍसिड किंवा अमाइड लिंकेज सोडले तर COOH सोडायचं, NH2 सोडायचं. इथला COOH सोडायचं, CO आणि NH सोडायचं. मग हायड्रोकार्बन पार्ट किती आहे? इथे CH3, इथे CH2. 2 हायड्रोकार्बन पार्ट आहे. मग याला म्हणतात डायपेप्टाइड. डायपेप्टाइड. तो पण डायपेप्टाइड होता, हा पण डायपेप्टाइड आहे. नॅचरली 2 अल्फा अमिनो ऍसिडच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालाय म्हणून त्याला डायपेप्टाइड म्हणणार. मात्र इथे C टर्मिनल एलानाइनचं आहे आणि N टर्मिनल ग्लायसिनचं आहे. मग त्याला म्हणतात एलाग्लाय. एलाग्लाय, एलाग्लाय आणि एलानिल ग्लायसिन. एलानिल ग्लायसिन. याला एलानिल ग्लायसिन किंवा एलाग्लाय असं पण म्हणतात. तर 2 अल्फा अमिनो ऍसिड असतील तर त्यांच्या कॉम्बिनेशन मधून 2 प्रकारचे डायपेप्टाइड तयार होऊ शकतात. टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे, ग्लायसिन, एलानाइन आणि टायरोसिन. ग्लायसिन, एलानाइन आणि टायरोसिन हे जे 3 अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत, या अमिनो ऍसिड्स पासून किती प्रकारचे डायपेप्टाइड्स तयार होतात, त्यांचे नाव आणि स्ट्रक्चर्स लिहा, असा क्वेश्चन आहे. तर 3 आहेत. एक आहे ग्लायसिन, एलानाइन आणि टायरोसिन. तीन अल्फा अमिनो ऍसिड दिलेले आहेत आणि त्याच्यापासून किती डायपेप्टाइड्स तयार होतील. पुन्हा एकदा, डायपेप्टाइड म्हणजे किती कॉम्बिनेशन घ्यावे लागतील आपल्याला? 2 अल्फा अमिनो ऍसिडचं एक कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. आताच आपण ग्लायसिन आणि एलानाइन यांच्या कॉम्बिनेशन मधनं 2 प्रकारचे डायपेप्टाइड्स तयार होतात हे पाहिले. ग्लायसिनचा C टर्मिनल, एलानाइनचा N टर्मिनल, ह्याच्यापासून ग्लायसिल एलानाइन, ग्लायसिल एलानाइन आणि एलानाइनचा C टर्मिनल आणि ग्लायसिनचा N टर्मिनल, ह्याच्यापासून एलानिल ग्लायसिन. याचं रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं आपण, ग्लायएला, आणि याचं रिप्रेझेंटेशन एलाग्लाय. तर हे 2 डायपेप्टाइड आताच आपण बघितले. आता एलानाइन आणि टायरोसिन याच्यापासून आपल्याला 2 डायपेप्टाइड मिळतील. स्ट्रक्चर बघूया. एलानाइन आणि टायरोसिन. तर एलानाइन मध्ये N टर्मिनल NH2, CH3, COOH. एलानाइनचं C टर्मिनल आणि टायरोसिनचं N टर्मिनल, याच्यामध्ये आपण डिहायड्रेशन घेऊया. तर हा आहे एलानाइन, टायरोसिनचं N टर्मिनल, इथे CH, COOH. टायरोसिन हा एरोमॅटिक अमिनो ऍसिड आहे, फिनॉलिक अमिनो ऍसिड आहे. अल्फा कार्बन ॲटमला CH2, मग बेन्झीन रिंग आणि पॅरा पोझिशनला OH.
हे स्ट्रक्चर आहे टायरोसिनचं. ॲलानाइन आणि टायरोसिन. तर ॲलानाइनच्या COOH मधला OH आणि टायरोसिनच्या हायड्रोजन याच्यामध्ये H2O जर निघून गेला, डिहायड्रेशन झालं, तर आपल्याला मिळेल ॲलानिल टायरोसिन. ॲलानिल टायरोसिन मध्ये NH2, इथे CH3, पेप्टाइड लिंकेज किंवा अमाइड लिंकेज. पेप्टाइड लिंकेजलाच अमाइड लिंकेज म्हणतात. इथे CH, पुन्हा इथे एरोमॅटिक रिंग, सॉरी पहिल्यांदा CH2 आहे, मग एरोमॅटिक रिंग आहे. टोलिल टाइपचा फिनॉल आहे. CH2, बेन्झीन रिंगला OH, हा झाला अल्फा कार्बन ॲटम COOH, -H2 आपण आधीच लिहिले. तर हा आहे ॲलानिल टायरोसिन. ॲलानिल टायरोसिन किंवा यालाच आपण म्हणतो ॲला-टाय, TYR, टायरोसिनचं TYR. तर ह्याच्यातनं एक कॉम्बिनेशन हे झालं ॲलानिनचा C टर्मिनल आणि टायरोसिनचा N टर्मिनल. याच्या उलट आपण आणखी एक कॉम्बिनेशन घेऊ शकतो, त्याच्यामध्ये टायरोसिनचं C टर्मिनल आणि ॲलानाइनचा N टर्मिनल. तर दोन कॉम्बिनेशन जे आहेत ॲलानाइन आणि टायरोसिनचे ते असतील ॲलानिल टायरोसिन आणि ज्याला आपण म्हणणार ॲला-टाय. सेम कॉम्बिनेशन असेल, सेम टाइपचं कॉम्बिनेशन असेल. टायरोसिन C टर्मिनल घ्यायचंय, NH2, CH2, फिनॉलिक ग्रुप आणि COOH प्लस NH2, ॲलानाइन म्हटल्यानंतर इथे CH3, COOH, हा झाला ॲलानाइन. हा आहे टायरोसिन. याच्यामध्ये डिहायड्रेशन -H2. टायरोसिनचा C टर्मिनलचा OH आणि ॲलानाइनचा H. पुन्हा आपल्याला स्ट्रक्चर मिळेल इथे NH2. महत्वाचं आहे तुम्हाला टायरोसिनचं स्ट्रक्चर पार्ट पाहिजे. हा झाला टायरोसिनचा पार्ट. अमाइड लिंकेज किंवा पेप्टाइड लिंकेज CH3, COOH. तर पहिला जो C टर्मिनल होता तो टायरोसिनचा होता आणि N टर्मिनल जो होता तो ॲलानाइनचा होता, म्हणून त्याला आपल्याला टायरोसिल ॲलानाइन असं पण म्हणता येईल. तर टायरोसिल ॲलानाइन, टायरोसिल ॲलानाइन, टायरोसिल ॲलानाइन. तर टायरोसिन आणि ॲलानाइन यांच्या कॉम्बिनेशन मधनं दोन डायपेप्टाइड मिळते. जे दोन डायपेप्टाइड आहेत ते एकमेकांचे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे. मग या दोघांच्या कॉम्बिनेशन मधनं आपल्याला डायपेप्टाइड मिळाले दोन, हे दोन. आणि आणखी दोन डायपेप्टाइड मिळतील आपल्याला ग्लायसिन आणि टायरोसिनच्या कॉम्बिनेशन मधून. ग्लायसिन आणि टायरोसिनच्या कॉम्बिनेशन मधनं जे दोन डायपेप्टाइड मिळतील तुम्ही ड्रॉ करून बघा, तुम्हाला जमेल निश्चितच. जर त्याच्यामध्ये आपण ग्लायसिनचा C टर्मिनल आणि टायरोसिनचा N टर्मिनल घेतला तर त्याला म्हणता येईल ग्लायसिल टायरोसिन, किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन असेल ग्लाय-टाय. आणि त्याच्या उलट टायरोसिनचा C टर्मिनल घेतला, टायरोसिल ग्लायसिन, आणि ग्लायसिनचा N टर्मिनल असेल, हे असेल टायर ग्लायसिन. तर 3 अल्फा अमिनो ऍसिड पासून आपल्याला 6 प्रकारचे
डायपेप्टाइड्स तयार करता येतात. तर सीईटी मध्ये तुम्हाला विचारू शकतात की टायर ग्लाय याच्यामध्ये सी टर्मिनल कोणत्या अल्फा अमिनो ऍसिडचं आणि एन टर्मिनल कोणत्या अल्फा अमिनो ऍसिडचं, किंवा हे दोन सेमच आहेत का वेगळे वेगळे आहेत. कधी कधी हे पण विचारू शकतील की बाबा ग्लाय आला आणि आला ग्लाय मध्ये इन्व्हॉल्व असलेले अल्फा अमिनो ऍसिड सेमच आहेत का वेगळे वेगळे आहेत है ना, किंवा ते दोन सेमच कंपाऊंड्स आहेत डायपेप्टाइड आहेत का वेगळे वेगळे आहेत. तर ते स्ट्रक्चरल आयसोमर्स असतात. पुढे आहे टाइप्स ऑफ प्रोटीन्स. डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स. तसं तर क्लासिफिकेशन मध्ये भरपूर प्रकार आहेत, पण आपल्याला सिलेबस थोडासा कमी केल्यामुळे डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स. पहिला प्रकार आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे फायब्रस प्रोटीन्स. फायब्रस प्रोटीन्स, ग्लोब्युलर प्रोटीन्स आणि फायब्रस प्रोटीन्स. नावच सांगते ग्लोब्युलर. ग्लोब्युलर म्हणजे गोल 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 गोल, म्हणजे ओव्हल, इलिप्टिकल, सर्क्युलर अशा शेपचे, सर्क्युलर टाइपचे. फायब्रस फायबर सारखे म्हणजे थ्रेड, एखाद्या धाग्यासारखे, फिलामेंट सारखे त्यांचं स्ट्रक्चर असेल ते फायब्रस प्रोटीन. बोर्ड एक्झाम मध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. डिफाइन ग्लोब्युलर प्रोटीन, डिफाइन फायब्रस प्रोटीन, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. खूप फेमस क्वेश्चन आहे, सर्वांचा लाडका क्वेश्चन आहे तो. तर कमीत कमी 4 डिफरन्स चांगले रट्टा मारून ठेवायचे. 2 मार्काला एक, त्याच्यापेक्षा जास्त तर विचारणार नाही. तर ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव ओव्हल, इलिप्टिकल और सर्क्युलर शेप. ग्लोब्युलर प्रोटीन्स, these are oval, circular, or elliptical in structure or shape. Fibrous proteins have thread or filament like structure. Thread or filament like structure. जे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत, these globular proteins are soluble in water, पाण्यामध्ये डिसॉल्व्ह होतात, आणि फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की वरण असतं की नाही, वरणाचं पाणी एकदम पातळ असतं, त्याच्यामध्ये डाळ वगैरे नसते, तरी पण ते खूप पौष्टिक असतं, ते फेकून नाही द्यायला पाहिजे. का? तर त्याच्यामध्ये जे डाळीमध्ये जे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत ते पाण्यामध्ये डिसॉल्व्ह कंडिशन मध्ये असतात, तर ते ग्लोब्युलर प्रोटीन. तर ग्लोब्युलर प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर, फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. जसं आपण म्हटलं की केस, आपले केस जे आहे हा एक फायब्रस प्रोटीनचा प्रकार आहे, आणि आपण डोक्यावरून जरी आंघोळ केली तरी केस पाण्यामध्ये विरघळत नाही. जर ते पाण्यामध्ये विरघळले असते तर मग एक वेळ आंघोळ केल्यावर सगळेजण टकले टकले दिसले असते, मग दुसऱ्या दिवशीपर्यंत पुन्हा केस उगवायचे. तर फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर, ग्लोब्युलर प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. These are soluble in water. Fibrous proteins are insoluble in water. आता ग्लोब्युलर प्रोटीन गोल 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 होण्याचं कारण काय? असं कॉइलिंग होण्याचं कारण आहे हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यातही हायड्रोजन बॉन्डिंग असते, पण ही जी आहे ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. तर या ठिकाणी ग्लोब्युलर प्रोटीन्स आर ड्यू टू कॉइलिंग, लूपिंग ऑफ पेप्टाइड लिंकेजेस. ह्या ज्या पेप्टाइड लिंक असतात, NHCHR CO, NHCHR CO. आता डायपेप्टाइड मध्ये जर आपण बघितलं तसं, तर बघा डायपेप्टाइड मध्ये आपण बघितलं इकडे असतं NH2, मग इथे CH, इथे R1, इथे CO NH, मग पुन्हा CH R2
आणि COOH. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये CONH, NH2 आणि COH एवढा पार्ट सोडला तर 2 हायड्रोकार्बन पार्ट आहे. याला काय म्हणतो आपण? डायपेप्टाइड. जर आपण तिसरा अल्फा अमिनो ऍसिड याला जोडला तर इथे पण CO, मग इथे तयार होईल आणखी एक पेप्टाइड लिंकेज तयार होईल. त्याचा N टर्मिनल NH, CH, R3 आणि COOH हा तयार होईल ट्रायपेप्टाइड. कारण आणखी एक हायड्रोकार्बन पार्ट त्याच्यामध्ये जुळला. हा दुसरा हायड्रोकार्बन पार्ट, हा तिसरा हायड्रोकार्बन पार्ट, तर हे ट्रायपेप्टाइड असेल. आणखी जर आपण याला अल्फा अमिनो ऍसिड जोडला तर पुन्हा एकदा पुढे CONH, पुढे CHR4, COOH, आणखी एक हायड्रोकार्बन पार्ट जोडला तर हे काय असेल? टेट्रापेप्टाइड. मग डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड, हेक्सापेप्टाइड, हेप्टापेप्टाइड, ऑक्टापेप्टाइड हे पण असेल. मग एकाचा CONH जो आहे या CONH चं याच्यासोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. म्हणजे असं गोल 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 होत असताना ही जी कॉइलिंग आहे ते गोल गोल होत असताना एकाचा CO दुसऱ्याचा NH याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग येते आणि ते कॉइलिंग किंवा लूपिंग असं गोल गोल गुंडाळायला गेल्यामुळे जसं आपण केसांचा पुंजका म्हणतो, केस एकमेकांमध्ये गुंतत जातात. तर ते गुंततात कशामुळे? CO, एका पार्टचा CO आणि त्याच पेप्टाइड लिंकेजच्या दुसऱ्या पार्ट मधला NH यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकत्र आल्यामुळे असं कॉइलिंग किंवा लूपिंग होतं आणि त्याच्यामुळे ग्लोब्युलर प्रोटीन्स तयार होतात. तर दीज आर फॉर्म ड्यू टू कॉइलिंग अँड लूपिंग ऑफ पेप्टाइड लिंकेजेस. पेप्टाइड लिंकेजेसचं कॉइलिंग किंवा लूपिंग झाल्यामुळे ग्लोब्युलर प्रोटीन्स तयार होतात. फायब्रस प्रोटीन्स मध्ये तसं नसतं. एक पॉलिपेप्टाइड चेन असेल, दुसरी पॉलिपेप्टाइड चेन असेल, तिसरी पॉलिपेप्टाइड चेन असेल. याच्यामध्ये एकतर हायड्रोजन बॉन्डिंग असतं किंवा डायसल्फाइड बॉन्ड्स असतात. डायसल्फाइड बॉन्ड म्हणजे असं सल्फर सल्फर एका पेप्टाइड चेनला एक दुसऱ्या पेप्टाइड चेनला कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे त्या ज्या पॉलिपेप्टाइड चेन्स असतात त्या पॅरलल राहतात. जसं केस एकदम सरळ स्ट्रेट राहतात. काहींचे कुरळे असतील तर थोडस ग्लोब्युलर टाइपचं लुक यायचा प्रयत्न होतो पण ते तसं नसतं. ते फायब्रसच असतात, ते पॅरललच राहतात. फारच म्हणजे हे झालं तर गुंता होतो. ठीक आहे. तर हे जे फायब्रस प्रोटीन्स आहेत, इन फायब्रस प्रोटीन्स these polypeptide chains are held parallel to each other with the help of either hydrogen bonds or disulfide bonds. इथे पण हायड्रोजन बॉन्ड असतात पण त्यांचं अरेंजमेंट जी आहे ती वेगळी असते. ठीक आहे. तर globular proteins are formed due to coiling, looping of polypeptide chains. Coiling, looping of polypeptide chains. इथे in fibrous proteins polypeptide chains are held together parallelly by hydrogen bonds or disulfide bonds. ग्लोब्युलर प्रोटीन्स जे आहेत त्यांना बायोकेमिकल प्रॉपर्टीज असतात आणि जे फायब्रस प्रोटीन्स आहेत त्यांना बायोकेमिकल प्रॉपर्टीज नसतात. बायोकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल चेंज घडवून आणण्याचं काम, म्हणजे बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन्स करण्याचं काम हे ग्लोब्युलर प्रोटीन करू शकतात. फायब्रस प्रोटीन हे फक्त सपोर्ट साठी यूज केले जातात. तर ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव बायोकेमिकल रिएक्टिव्हिटी. They shows
biochemical reactivity or property. They are not involved in biochemical reactions. These are not involved in biochemical properties. आपल्याला एक्झाम्पल्स पाहता येतील. जसं ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये आपण पाहतो इन्सुलिन. इन्सुलिनचं इम्बॅलन्स झालं तर काय होतं? डायबिटीस होतो. इन्सुलिन कोण सिक्रेट करतं? पॅनक्रियास. पॅनक्रियास जे आहे ते इन्सुलिन सिक्रेट करतं. इन्सुलिन हा ग्लोब्युलर प्रोटीनचा प्रकार आहे. इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय pancreas is example of globular protein. थायरॉइडचे पण प्रॉब्लेम्स असतात. थायरॉइड ग्लँड जी असते ती थायरोग्लोबिन नावाचं प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन सिक्रेट करत असतं. त्याचं कमी जास्त सिक्रेशन झालं की मग हायपर थायरॉइड किंवा हायपोथायरॉइड नावाचे डिसीज होतात है ना. तर थायरोग्लोबिन is secreted by thyroid gland. थायरॉइड ग्लँड. हिमोग्लोबिन, रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हे ग्लोब्युलर प्रोटीनचंच एक्झाम्पल आहे आणि रक्ताचे भरपूर कामं आपल्याला माहिती आहेत. एग अल्ब्युमिन किंवा सेरम अल्ब्युमिन हे एक्झाम्पल्स आहेत ग्लोब्युलर प्रोटीनचे. फायब्रस प्रोटीन्सचे जे एक्झाम्पल्स आहेत, पहिलं एक्झाम्पल आपल्याला डोळ्यासमोर येतं ते म्हणजे केरॅटिन. केरॅटिन इन हेअर्स, नेल्स, स्किन. असं वेगवेगळे नखांमध्ये, स्किन मध्ये, हेअर्स मध्ये आपल्याला केरॅटिन दिसून येतं. दुसरे मायोसिन इन मसल. मायोसिन इन मसल्स मध्ये मायोसिन नावाचा फायब्रस प्रोटीन असतो. त्याच्यामुळे मसल्सला एक स्पेसिफिक शेप येतो, स्ट्रक्चर मेंटेन केला जातो. फायब्रॉइन इन सिल्क. सिल्क जे आपण म्हणतो ना की सिल्क हा प्रोटीन फायबर आहे, तर फायब्रॉइन नावाचं फायब्रस प्रोटीन त्याच्यामध्ये असतं. कोलॅजेन इन टेंडन. तर जे बायोलॉजिकल काही पार्ट्स आहेत टेंडन, तर त्याच्यामध्ये कोलॅजेन नावाचं फायब्रस प्रोटीन असतं. तर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फायब्रस प्रोटीन्स. आता केरॅटिन मध्ये काही बायोकेमिकल चेंजेस होत नाही. जसं आपण म्हटलं केस असेल तर त्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चर आहे ते, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री येत नाही किंवा केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व्ड नसतात. मात्र हिमोग्लोबिन असेल, थायरॉइड असेल, इन्सुलिन असेल, त्यांच्यामध्ये बायोकेमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व्ड असतात.